नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आजही आपल्याकडे जे पाहुणे आले आहेत, त्यांच्यासोबत खूप भयंकर किस्से घडलेले आहेत. तर ते काय-काय, कसे-कसे अनुभव घडलेत आणि त्या सगळ्या गोष्टींना ते कसे सामोरे गेले आहेत. तर आज आपण त्यांच्याकडनंच ऐकणार आहोत. नमस्कार मॅम. नमस्ते. काय आहे आपलं नाव? आयुषा. बरं. राहिलं कुठं तुम्ही आता? चरोली. बरं. मूळ गाव कुठलं? चरोलीच. बरं. आणि आता सध्या काय करता तुम्ही? आता मी फर्स्ट इयरला आहे. BCS करते. बरं. म्हणजे आता कॉलेज स्टुडंट आहात. हां, कॉलेजला. बरं. कसा अनुभव घडला तुमच्याबरोबर आणि सुरुवात कशी झाली ती? सुरुवात अशी झाली होती, की म्हणजे मी आणि माझी एक फ्रेंड आहे, ती लहानपणापासून आम्ही सोबतच राहिलेलो आहे. स्कूलला पण सोबत गेलो, आम्ही कॉलेजला पण सोबतच होतो. तर आम्ही रोज जायचो वगैरे. आम्हाला म्हणजे गाडी वगैरे तर नव्हती, आम्ही बसनी वगैरेच जायचो. तर आम्ही कॉलेजला गेलो होतो. मग तिथं आम्ही लेक्चर्स वगैरे अटेंड वगैरे केले, नाही का. मग तिथं आम्हाला म्हणजे एक अशी म्युच्युअल फ्रेंड आहे आमची, तिची एंगेजमेंट होती. तर मग आम्ही तिथं म्हणजे डिस्कस चालू होतं, की जायचं की नाही, जायचं की नाही. मग ठरलं की जायचंच. पण घरचे तर काही परमिशन देणार नव्हते एवढ्या रात्रीचं. आम्ही त्यांच्यासमोर बोललो की "हो, हो, येतो." म्हणजे जायचं पण होतंच, पण घरच्यांच्यामुळं. तर आम्ही घरी बरोबर एक म्हणजे एन्जॉयमेंट पण होईल कॉलेजच्या नंतर हां, सगळ्यांचा. तर त्याच्यामुळंच. तर आम्ही परत मग घरी आलो. ते कॉलेज लेक्चर वगैरे अटेंड केले, तिथं एन्जॉय वगैरे केला आणि परत आलो घरी. आणि मग नंतरनं घरी आल्यावरती ती तर माझी शेजारीच होती राहायला. तिला माझ्या ह्याच्यावरती सोडत होते, मला तिच्या ह्याच्यावरती सोडत होते. तर मग घरी मम्मीला वगैरे विचारलं. तिला तर घरी अलाउडच नाही आहे 7च्या नंतर बाहेर निघणं. तर माझं तरी मला मम्मी थोडंफार फ्रीडम देते नाही का. तर मम्मीला मी विचारलं वगैरे, तरी मम्मी बोलत होती की "नाही, एवढ्या रात्रीचं नाही जाऊ शकत तू. काही म्हणजे मला पण घेऊन चल" वगैरे. मी तिला बोलले की फ्रेंड्स जाणार आहे आणि ट्रिपल सीट जाणार होतं, तर तिला मम्मीला कसं घेऊन जाईन ना. तर मग तिने तिच्या मम्मीला फोर्स म्हणजे हे केलं नाही का, कन्व्हिन्स केलं. कन्विन्स करत होती ती. मग झाली तिची मम्मी कन्विन्स. बोलले की "हां, ठीक आहे, एंगेजमेंट आहे, मैत्रिणीचीच आहे, तर जाऊ शकते," नाही का. मग माझ्या पण घरी मी कन्विन्स केलं नाही का. तरी पण असं मूड ऑफ होत होता नाही का, जाऊ का नको जाऊ, जाऊ का नको जाऊ. म्हणजे शंका निर्माण होत होती. हां, तसंच डाऊट. होतं. हां, जाऊ का नको. तर मग उरकायला वगैरे घेतलं. तिने ड्रेस वगैरे दाखवला मला, की हे घालणार आहे, ते घालणार आहे. मी पण तिला दाखवलं, की हे घालते मी. मग अजून एक फ्रेंड येणार होती. मग तिला पण कॉल करून सांगितलं, की "तू माझ्या घरी ये. मग आपण इथून जाऊया ट्रिपल सीट गाडीवरती." गाडी पण मम्मीने गाडी दिली. मम्मी बोलली, "गाडीवरती जा, गाडीवरती ये." कारण की आजकाल कुणावरती विश्वास ठेवणं पण हे नाही आहे. मग नंतर भावाला सांगितलं, "पेट्रोल टाकून आण गाडीमध्ये." आणि मग नंतर आवरायला घेतलं. मग तेव्हा आवरायला घेतलं ना मी, तर म्हणजे कधीच माझ्याकडून आजपर्यंत फाउंडेशनची बॉटल खाली पडलीच नाही आहे. आणि त्या दिवशी फाउंडेशनची बॉटल डायरेक्ट आणि एवढी जाड असते ना ती बॉटल, की ती फुटतच नाही. तरी पण त्या दिवशी इतकी जाड बॉटल फुटलीसुद्धा. तर पडली खाली. हां, खाली पडली आणि फुटली डायरेक्ट नाही का. म्हणजे त्या दिवशी लय वेगळंच होत होतं, की एकतर जाऊ पण नव्हतं वाटत. म्हणजे माझं पण आणि एक ती येणार होती, ती पण म्हणत होती, "नको, नको, येते." असंच चालू होतं तिचं पण. पण ते झाल्यावरती मग नंतरनं शेवटी फ्रेंड आहे तर जावं तर लागलच. मग नंतरनं आम्ही भावाला पेट्रोल वगैरे भरून मग मी पण तयार वगैरे झाले. माझी फाउंडेशनची बॉटल फुटली होती म्हणून मी माझ्या मैत्रिणींच्या घरीच गेले मग तयार व्हायला. मग नंतरनं तयार वगैरे झालो. मग आम्ही निघालो. ती आली. तिला यायला पण खूप उशीर होत होता. ऑटोनी येत होती ती, खूप लांब राहते. ती काहीतरी इथं आपल्या मुळशीमध्ये राहते नाही का. तर तिला ट्रॅफिक खूप लागलं होतं. संध्याकाळची वेळ ट्रॅफिक खूप तिने ऑटोने येत होते. मग नंतरनं ती आली खूप वेळाने. मग नंतर आम्ही निघालो बाईकवरती. मग माझ्या फ्रेंडने बाईक घेतली. आम्ही ट्रिपल सीट होतो. आम्ही गेलो. मग नंतरनं आम्ही तिथं गेल्यावरती मग ते मॉडेल कॉलनी म्हणून आहे, तिथे एफ-सी रोडच्या पुढे. तर तिथं होती एंगेजमेंट. लोकेशन पण खूप लांब होतं. आम्हाला जायलाच तिथं 8:30 वाजले. मग नंतरनं तिथं एंगेजमेंट वगैरे फोटोज वगैरे काढले. तिथं जेवलो वगैरे. मग नंतर आम्ही तिथून निघालो. मग तिथून निघाल्यावरती आम्ही येता-येता बोलत होतो नाही का, भुताचंच चालू होतं आमचं असं बोलणं वगैरे, की त्या रोडला संगमवाडीच्या रोडला पण खूप इन्सिडेंट झालेले आहेत ना, म्हणून तेच बोलणं चालू होतं आमचं तिथं. मग तिथून येता-येता आम्ही ते बोलत होतो. मग विश्रांतवाडीला वगैरे आल्यावरती आणि तो एरिया पण काही चांगला नाही आहे. तर तिथं आणि हे नाही का, तिथं पूर्ण ब्लँक आहे पूर्ण. हां, तो पूर्ण रात्रीचे ब्लँकच असतो आणि तिथं नाही का खूप ॲक्सिडेंट्स वगैरे पण झालेले. तर मी बोलत होते माझ्या फ्रेंडला, की हळू चालव गाडी वगैरे नाही का. एक गाडी फर्स्ट टाईमच भेटली तर फ्रेंड्स लोकं कसं करतात ना, पळवायची वगैरे. पळवायची वगैरे. म्हणजे मुलांचं जसं असतं तसंच मुलींचं पण असतं.
तर ती तशी करत होते. पण मग आम्ही तिथून येत होतो ना आणि परत तिला पण पुढं जायचं होतं मोशीमध्ये. तर आम्ही तर आमच्या घरापर्यंतच थांबणार होतो. तिला ऑटोनी पुढं जायचं होतं. मग नंतरनं काय झालं, एक पूर्ण व्हाईट ड्रेस घालून एक मुलगी होती गाडीवरती आणि ती फर्स्ट टाईम इथून गेली. मग इग्नोर केलं नाही का, कोणी पण असू शकतं नाही का. तर ती सेकंड परत आली इथून म्हणजे म्हणजे तुम्ही असे कसे चालले होते आणि तुमच्या बाजूने गेली का ती? हां, बाजूने गेली. परत तीच गेली? परत तीच गेली. अरे बापरे! मग असं हे झालं नाही का, परत तीच कशी काय जाऊ शकते नाही का. मग ती 3-4 वेळा तसं झालं नाही का. तीच गाडी आणि तीच बाईक? तीच सेम टू सेम. आणि मग पुढं मी माझ्या फ्रेंड्सला बोलते, की ही म्हणजे बघ ना कशी, त्यांचं लक्षच नव्हतं. ते लोकं त्यांचं बोलणं आणि मस्तीमध्येच हे करत होते. पण त्यांचं लक्ष नव्हतं. पण मला भीती वाटत होती, की ही अशी सारखी-सारखी कसं काय येऊ शकतं ना एक जण. बरोबर. तर मग माझी फ्रेंडला पण नंतरनं ती आली ना सारखी-सारखी, तेव्हा त्यांना बिलीव्ह व्हायला लागलं. मग ते पण अशी गाडी वगैरे पळवायला पण चालू केली वगैरे नाही का. पण मग नंतरनं ती पुढं जाऊन तिथं थांबली आणि इतक्या जोरात आवाज आला ना डायरेक्ट, ती बोलली, की "ह्यावेळेस तुम्ही वाचलेत, पुढच्या वेळेस तुमचा ॲक्सिडेंट होईलच." असं नाही का म्हणजे. अरे बापरे! असं आणि बोलली. ते तुम्हाला कुठं थांबवलं म्हणजे तिने? आपलं कळसचा रोड आहे ना, हां. त्याच्या थोडंसं पुढं. तिथं हे सगळं इन्सिडेंट झाला. पण असं नाही तुम्ही म्हणले संगमवाडीच्या ब्रिजच्याकडे झालं, कारण की संगमवाडी ते कळस खूपच लांब आहे ना अंतर. संगमवाडीवरून आम्ही येत होतो. अच्छा, ओके. तिथून येत होतो आणि विश्रांतवाडी म्हणजे कळसचा जो रोड आहे ना, तिथं झालं हे ते सगळं. क्रॉस करता तिकडे जा. हां, तिथं ओके. झालं. तर ती अशी पुढे जाऊन थांबली आणि डायरेक्ट बोलली, म्हणजे असं आवाज आलेले मोठा आणि तिचा असा फेस वगैरे पण असे नाही का म्हणजे लागलं वगैरे होतं तिला आणि फुल व्हाईट कलरचं पूर्ण हे होतं तिचं आणि गाडी पण होती नाही का. आणि मग नंतर ती अशी बोलली नाही का, "ह्यावेळेस तुम्ही वाचले, पुढच्या वेळेस तुमचा ॲक्सिडेंट होईलच." अजून भीती वाटायला लागली. आम्ही पुढं गेलो आणि थांबलो नाही का, म्हणजे असं थोडं आपलं मॅगझीन चौकच्या इथं नाही का आणि हां. पूर्ण रोड वगैरे पण असं तिथं कोणच नव्हतं. इतक्या रात्री आम्हाला 10-11 तरी वाजले होते. 11, 11:30 वाजता झालं हे सगळं. मग नंतरनं तिथं आम्ही थांबलो पहिले आणि तिला मी म्हणजे माझे फ्रेंड्स आम्ही खूप घाबरलो होतो. तर मी म्हणजे हेच करत होतो, की तिघी मिळून एकमेकींना, की काय करायचं आता. आम्हाला पुढं जायला सुद्धा भीती वाटत होती घरी जायला. मग नंतरनं तरी पण हळू आलोच आम्ही घरी आणि मग नंतर घरी आल्यावरती पण तिला पण बोललं, जी माझी फ्रेंड होती ना मोशीमध्ये राहायला, तिला बोललो, की "आज नको जाऊ घरी, वाटलंस तर मम्मीला कन्व्हिन्स कर, पण आज सांग काय-काय झालंय. आज नको जाऊ, उद्या सकाळी जा तू घरी." पण तिची मम्मी काही कन्व्हिन्स होत नव्हती. मम्मी म्हणत होती, की "मी येते तुला घ्यायला वाटलंस तर" वगैरे. तर तू ती घरीच आहे. हां, पण तू घरीच आहे. आता कोणी सोडत नाही कुठल्या पण पोरीला एक रात्रसुद्धा. मग ती बोलली, की "ठीक आहे, तू ये मग घ्यायला मला. मी थांबते तोपर्यंत माझ्या घरी." माझ्या घरी थांबली. मग घरच्यांना वगैरे सांगितलं हे इन्सिडेंट्स. त्यांना पण असं म्हणजे हेच वाटत होतं, की असं नाही होऊ शकत. ते बिलीव्हच करत नव्हते आमच्यावरती. पण म्हणजे सांगितलं, की खरंच हे सगळं झालं नाही का. म्हणजे आम्हाला सुद्धा बिलीव्ह नव्हतं होत, की असं काही होऊ शकतं. कारण की आम्ही भूतावरती बिलीव्हच करत नव्हतं. भूत होतं का काय होतं माहिती नाही, पण असं कसं बोलू शकते ना ती, ह्यावेळेस वाचले, पुढच्या वेळेस ॲक्सिडेंट होणारच. मग नंतरनं आम्ही घरी आलो तर मम्मीनी वगैरे आम्हाला शांत वगैरे केलं, पाणी वगैरे दिलं. पण बोलले, की देवाच्या पाया वगैरे पडा. मग तुम्ही घरी सांगितलं काय सगळं? हां, सांगितलं घरी. त्यांना बिलीव्हच होत नव्हतं. त्यांना म्हणजे बिलीव्हच नव्हतं होत. मग देवाच्या पाया वगैरे पडा असं बोलली मम्मी. तर पडले वगैरे नाही का. पण त्याच्यानंतरनं ती माझी जी फ्रेंड होती तिला घेऊन गेली. तिची मम्मी आली घरी. तिची मम्मी आणि भाऊ आला होता घरी. तिला घेऊन गेले. त्यांना पण सांगितलं. मग ते पण त्यांना म्हणजे थोडं हे वाटलं मग. मग ते लोकं पण गेले घरी तिला घेऊन. मग नंतर मग दुसऱ्या दिवशी आम्हाला कॉलेजला जायचं होतं. कॉलेजला जाताना सुद्धा आम्हाला त्या रोडनी सकाळची वेळ असून सुद्धा भीती वाटत होती त्या रोडनी जायची नाही का. म्हणजे आम्ही बसनीच जायचो कॉलेजला, का बाईकनी वगैरे नाही जायचो. तरी पण आम्हाला भीती वाटत होती. मग नंतरनं तरी कॉलेज वगैरे कंटिन्यू केलं नाही का. पण त्याच दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही गेलो ना त्या रोडनी वगैरे, मग आम्हाला अशी नाही का म्हणजे आजारी वगैरे पडायचे हे झाले. म्हणजे तिघींना पण, तिला पण, जी मोशीमध्ये राहत होती तिला पण आणि आमच्या दोघींना पण. तर मग आम्ही म्हणजे हाल्फ डे टाकून आलो आम्ही घरी नाही का. असं कणकणी टाईप होत होतं नाही का. तर मम्मी बोलली, की "कर म्हणजे देवाच्या वगैरे पाया पड वगैरे नाही का," असं बोलली मम्मी. म्हणजे मम्मी पण घाबरायला लागली. मग मम्मीला पण बिलीव्ह व्हायला लागलं. तर मग नंतरनं आम्ही आलो घरी. मग नंतर मम्मीनी ती एकाच वेळेस तिघी जणी आजारी पडले होते का तुम्ही? हां, तिघीजणी आजारी पडलो आम्ही.
तिने पण हाफ डे घेऊन घरी आली, आम्ही पण आलो घरी. मग मी घरी आले तिथून ना. तर मी घरी आले, मग कणकणी वगैरे येत होती, तर मम्मीने हॉस्पिटलमध्ये नेलं मला, की काय होतंय नाही का. तर त्या लोकांनी मला औषधं वगैरे दिले. मग आम्ही घरी आल्यावरती आराम वगैरे केला, पण औषधांनी सुद्धा मला काहीच फरक नव्हतं पडत. आणि मम्मीला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आधीपासून माहिती होतं नाही का, पण तिला बिलीव्ह नव्हतं होत की ते माझ्यासोबत पण होऊ हा, शकतं असं. त्यांना असं वाटलं की थोडंसं आजारी वगैरे असेल तर हॉस्पिटलला घेऊन जावं. हां, तर तेच तिला बिलीव्ह नव्हतं होत. पण मग आमच्या इथं म्हणजे एक आजी राहते, खालच्या फ्लोअरला राहायची आमच्या. ती अशी म्हणजे तिला माहिती होतं की हे सगळं की असं-असं आहे म्हणून, आधीपासूनची आहे ती. आणि तर मम्मीने तिच्यापाशी मला दाखवलं, की तर ती आजी बोलली की "तू तिला का पाठवलं?" म्हणजे मम्मीलाच ओरडायला लागले, की "तू इतक्या रात्री तिला का पाठवलं? त्या रोडला तुला माहिती आहे का काय-काय होतं, काय-काय नाही?" तर मम्मी बोलली की "नव्हतं माहिती, पण हिला बरंच वाटत नाही, नाही का." तर म्हणजे हे सगळं दुसऱ्या दिवशी झालंय. पहिल्या दिवशी आराम केला मी नाही का, औषधं वगैरे खाऊन, पण मला काहीच फरक नाही जाणवला. आणि माझ्या दोन्ही फ्रेंड्सनी पण तसंच केलं नाही का. मग दुसऱ्या दिवशी आम्ही त्या आजीपाशी मला नेलं मम्मीनी. मग नंतर तिथं आजीने ते काहीतरी लिंबू वगैरे उतरून टाकला माझ्यावरती त्या आगीत वगैरे. मग नंतर मला थोडं तरी मग बरं वाटायला लागलं. पण आजीनी मम्मीला खूप ओरडली नाही का, की त्या रोडला काय-काय. मग मला तेव्हा कळालं, की त्या रोडला खरं तर एका पोरीचं म्हणजे ॲक्सिडेंट झालं होतं. फोर व्हीलरवाल्यांनी त्या पोरीला हे केलं होतं, म्हणजे उडवलं होतं. तर तसं झालं होतं आणि तिची आत्मा मग त्याच रोडला भटकते. मग तुम्हाला कसं कळलं की तिथं त्याच पोरीचं हे तुम्हाला कोणी सांगितली माहिती? हे आजीनी सांगितलं. ओके. आजीनी मम्मीला सांगितलं. मग मम्मी सांगत होती माझ्या फ्रेंडच्या मम्मीला वगैरे, की असं-असं हे आहे होतं तिथं, म्हणून यांच्यासोबत असं झालं नाही का. तर त्या पोरीसोबत असं झालं तर तिची आत्मा आहे तिथं असं बोलली मम्मी. तर मग नंतर ते मम्मीनी मला जेव्हा फरक पडला ना, त्यांना पडतच नव्हता. तर मम्मीनी त्यांना पण सजेस्ट केलं, की इथं आजीपाशी या, एकदा ते लिंबू वगैरे उतरून टाकतील वगैरे नाही का. माझी तर शेजारची जी फ्रेंड होती, तिचं तर केलंच, पण त्या मधली जी फ्रेंड आहे ना, तिला सांगितलं. तर ती पण आली मग ती पण आली वगैरे, घरी वगैरे बसली. मग तिला पण बरं वाटायला लागलं. लगेच अर्ध्या 1 तासातच ठीक वाटायला लागलं नाही का. अच्छा. मग आम्ही मी 1 आठवडा आम्ही कॉलेजलाच गेलो नाही. आराम करत होते घरी. हां, आराम करत होतो घरी. म्हणजे त्या रोडनी जायलाच भीती वाटायला लागली. एकतर आजारी पण पडलो परत, म्हणून त्या रोडला जायलाच भीती वाटायला लागली. मग कॉलेजमधून सरांचे, मॅमचे वगैरे कॉल वगैरे पण येत होते, की "का नाही येते कॉलेजला?" कारण की कंटिन्यू कॉलेजला जायचो ना आम्ही आणि एक्झामचा पिरियड पण चालू होता त्यावेळेस, प्रॅक्टिकल वगैरे. तर आम्ही म्हणजे बोललो, की आजारी म्हणजे मी बोलले, की "आजारी आहे मी येईल 1 आठवड्याने कॉलेजला वगैरे." तर ते बोलले, की "ठीक आहे." मला त्या म्हणजे शेजारची तर माहिती आहे, ती पण नव्हती जात. पण जी मोशीमधली होती तिचं नाही माहिती ती जात होती का नाही. मग आम्ही परत 1 आठवड्याने कॉलेज कंटिन्यू वगैरे करायला लागलो. पण नंतर ना असं काही इन्सिडेंट म्हणजे तेव्हा झाला नाही त्या रोडने. बरं. तुम्ही जे त्या रोडनी गेलात तुम्ही, की तुम्हाला बाई वगैरे दिसली. त्यावेळेसपासून ते तुम्ही नीट होईपर्यंत किती टाईम लागला तुम्हाला नीट व्हायला? 2-3 आठवडे तरी म्हणजे 1 महिना ऑलमोस्ट. 1 महिना ऑलमोस्ट लागला सर रिकव्हर व्हायला सगळ्या गोष्टीतनं. बरं, तर हा होता तुमचा अनुभव. अजून काय इन्सिडेंट्स तुमच्यासोबत घडलेत का? हो, घडलेत इन्सिडेंट्स. अजून एक म्हणजे अजून एक आहे, जेव्हा मी लहान होते, तर आम्ही जिथं राहत होतो ना, तर ते आधी लय असं गावठाण होतं. असं बिल्डिंग वगैरे हे तर आत्ता झालंय. म्हणजे लाईट्स वगैरे नव्हते काय? नाही, गाव टाईप होतं पूर्ण, लहानपणी जिथं राहत होते तिथं. मग तिथं आम्ही आमच्या शेजारी एक आजी पण राहिल्या होत्या. आम्ही खेळायचो वगैरे, तर आम्ही तिथं म्हणजे सारखं जाऊन बसायचो. तिथंच रात्री पण जेवल्यावरती वगैरे नाही का. आता गावात कसं असतं, की आपण काय पण झालं तर आपण तिथंच जाऊन बसतो वगैरे. तर तसं नाही का, आम्ही तिथं बसायचं वगैरे. मम्मी वगैरे सगळेजण एकाच ठिकाणी येऊन बोलायची, चर्चा वगैरे करतात तसं वालं. तर मग ते आजी असं नाही का करणी वगैरे असतात ना, ते बघत असतात ते, की कुणाचं काय वगैरे असं नाही का. तर आम्ही खेळत होतो. तर तेव्हा काय झालं, आम्ही असंच लहानपणी खेळायचो वगैरे आणि मी एवढी पण छोटी नव्हते, म्हणजे समज होती मला, पण छोटीच होते, 2nd, 3rdला होते. पण कळत होतं, की काय घडतंय, काय हो. नाही, असं तसं. तर म्हणजे समज होती सगळ्या हां, गोष्टींची. समज होती, असं काय घडतंय ते. तर मग तिथं आम्ही खेळत होतो, आम्ही लपाछुपी खेळत होतो. तर मग तिथं रिक्षामध्ये एक पोराला घेऊन आले नाही का,
सगळे असे म्हणजे रिक्षावाला एक होता आणि त्याला दोन्ही पकडलेले होते. 2 माणसं होते त्याच्या, तो मध्ये होता आणि 2 माणसं त्याला पकडलेली होते. त्याला 2 माणसांनी त्यांना पकडलेलं पकडलं होतं. होतं आणि रिक्षावाला होता. तरी पण तो पोरगा उरकत नव्हता त्यांना, म्हणजे तो आवरत नव्हता. आवरत नव्हता त्यांना, की तो येत पण नव्हता बाहेर वगैरे, काहीच नाही. म्हणजे त्याला काहीतरी झालं होतं असं, आणि आम्ही लहान होतो म्हणून म्हणजे असं बघणार की काय झालंय काय नाही, घाबरलो पण नाही का. तो असं लय ओरडत वगैरे होता, लय जोरात नाही का, आणि काही पण बोलत होता. म्हणजे वेगळंच इन्सिडेंट होता तो डायरेक्ट. तर मम्मी घरी गेले मम्मीकडे, मम्मीला बोलले की असं बघ ना, कोणतरी आलंय की रिक्षामध्ये त्याला घेऊन वगैरे. म्हणजे आजीचं घरी तर आणि आमचं घरी इथंच होतं नाही का. बाजूला. हां, बाजूलाच होतं. तर ते तिथं म्हणजे रिक्षा थांबली होती, म्हणजे आमच्या घराची थोडीशी पुढं थांबली होती आजीच्याच तिथं. तर मग मम्मीला असं सांगितलं, तर मम्मी पण बघितलं की कोण आहे वगैरे. तर मम्मी बोलली की घरात बस, घराबाहेर येऊ नको. पण एक्साइटमेंट की काय होतंय बाहेर वगैरे, आणि तो ओरडत पण इतक्या जोरात होता, भीती पण वाटत होती, पण त्याला काय झाले ते बघायचं होतं. तर मग त्याला रिक्षामधून जेव्हा ती लोकं काढत होते ना, तो बाहेरसुद्धा उतरत नव्हता. तरी पण त्याला इतकी म्हणजे तो आसन काहीतरी, छोटाच होता तो, तरी पण तो त्या लोकांना हे नव्हतं होत ॲडजस्ट, म्हणजे हे नव्हतं होत, हँडल नव्हतं होत त्या लोकांना. तरी पण मग त्याला हे केलं नाही का, धरलं वगैरे, तसंच आणलंच त्याला नाही का घरात. पण तो घरात आजीचं जे घर होतं ना, आमच्या शेजारची जी आजी होती, त्यांच्या घरात तो पायरीसुद्धा चढतच नव्हता. तरी पण त्याला चढवली वगैरे नाही का, त्याला आणलंच घरात. मग त्याला घरात आणल्यावरती नाही का, तो असं त्याच्या अंगात काय माहिती काय होतं. मग आम्ही लोकं पण आलो नाही का, मम्मीच्या मागं आले मी पण बाहेर. मला बघायचं होतं की काय झालंय काय नाही. माझे लहानपणीचे जे फ्रेंड्स होते ते पण होते सोबत. तर मग त्याला बघितलं आम्ही की तो खूप म्हणजे आमच्यापेक्षा 2-3 वर्षांनीच मोठा असेल, आणि तो असं का करतोय. तर मग काय झालं, त्याला तिथं आजीने बघत होते की काय झालंय त्याला. तो वेगळ्या आवाजामध्ये बोलायला लागला. कधी मुलीच्या आवाजामध्ये, कधी बाईच्या, कधी माणसाच्या, असं काय नाही. बोलत होता पण तो? तो असं बोलत होता म्हणजे की त्याची आतमधली लोकं बोलत होते की तो आता आमच्यासोबतच आहे, तो आता आम्ही त्याला सोडणारच नाही आहे, तो आता आमच्यासोबतच राहणार. आणि असं नाही का, बुक्की वगैरे मारत होता भिंतला, हाताला त्याला इतकी जखम वगैरे पण झाली ना, त्याने इतके जोरात बुक्की वगैरे म्हणजे मारत त्याला काय होता. कळतच नव्हतं. त्याला काहीच कळत नव्हतं. त्याच्या आतमधली बाई पण एकच बोलत होती, मुलगी पण, आणि माणूस जो होता ते पण एकच. म्हणजे त्याच्या अंगात 4-5 जण तरी बोलत होते की असं नाही का, तो आता आमच्यासोबतच राहणार, आम्ही त्याला सोडणार नाही. मग तो आजीपाशी येत पण नव्हता. त्याला तरी पण म्हणजे इतकी मोठी लोकं होती, तरी पण त्यांना हेच नव्हतं होत. मग तरी पण त्याला तिथं बसवलं आजीने त्याच्यावरती लिंबूचं वगैरे हे केलं नाही का, म्हणजे जे करतात ते केलं, उतारा काढला वगैरे. पण ते बोलल्यावरती मग त्याला थोडंसं तो आला शुद्धीवरती आणि डायरेक्ट पडून गेला, आणि त्याच्या हाताला वगैरे पण जखम झाले होते. त्याचे मम्मी पप्पा पण खूप घाबरले होते नाही का, असं आपल्या मुलाचं असं कसं नाही का. तर मग त्याचे मम्मी पप्पा बोलले की आता ह्याला जाऊ शकतो का घेऊन. आजी बोलली की ठीक आहे जावा, पण त्याच्या आतमधलं काही निघालेलं नाही आहे, हे आता अमावस्या किंवा पौर्णिमालाच निघू शकतं, असं नाही निघणार ते. तर मग त्याला आजी बोलली की परत घेऊन या. तर ते बोलले की ठीक आहे आणतो. ते खूप रडत वगैरे होते, त्याला हॉस्पिटलमध्ये वगैरे पण न्यावं लागलं त्यांना. तर मग आजी बोलली असं, तर ते बोलले की ठीक आहे आणतो. मग त्याला घेऊन गेले असतील हॉस्पिटल वगैरेमध्ये घेऊन. मग नंतर आम्ही आजीला विचारायला लागलो की काय झालं होतं त्याला, की असं का करत होता तो वेड्यासारखा असं मारत वगैरे का होता स्वतःला, आणि त्याच्या अंगामधून असे आवाज कसे काय येत होते. हे म्हणजे लहानपणी एक असं वेगळंच वाटतं की कसं काय एक मुलगा एवढंसा म्हणजे 2-3 वर्षांनी मोठा, तो असा आवाज कसं काय काढू शकतो, वेगळे एक बाई मुलगी वगैरे. तर मग आजी बोलले की तुम्हाला काय करायचे, म्हणजे असं नाही की जावा इथून नाही का, लहान होतो ना आम्ही, हाकललं. तर आम्ही मग तिथंच खेळत बसलो, ते खाली बसून आजीच्या घरापाशीच. मग तेवढ्यात मम्मी पण होतीच तिथं. तर मम्मीने विचारलं की काय झालं होतं त्याला नाही का. तर आजीने सांगितलं की म्हणजे त्याला असं भूत वगैरे लागले होते. म्हणजे आजी सांगत होती की तो तिथं राहत होता ना लहानपणी, तर तिथं म्हणजे ते पत्र्याचं वगैरे घर होतं, म्हणजे खूप लांब राहत होता तो. काहीच नव्हतं तिथं काहीच नव्हतं. हां, तो असं डोंगरात वगैरे म्हणजे त्या साईडला राहत होतं, जास्त तिथं कोणच नव्हतं राहत. तर तिथं आजी बोलली की त्याला खेळता खेळता भूतं वगैरे झपाटलेली आहे, म्हणून आजी बोलली की
म्हणजे आजी मम्मीला सांगत होती. मम्मी बोलले की मग तुम्ही आत्ता का नाही काढलं भूत वगैरे? तर आजी बोलली की आत्ता नाही काढू शकत, म्हणजे आत्ता काढूच नव्हती शकत, कारण की त्याचा पण जीव गेला असता. आजी असं बोलत होती. का पण त्याच्या मागचं कारण काय होतं? त्याच्या अंगामध्ये एक भूत नव्हतं, त्याच्या अंगामध्ये 4-5 भूतं होती, कारण की तो आवाजामध्ये पण खूप जणांचे बोलत होता. म्हणून आजी बोलली की आत्ता काढलं असतं तर त्याचा जीव पण गेला असता. कारण की ताकद होती ना त्याला जास्त. त्याच्या अंगामध्ये भूतांची खूप ताकद होती. म्हणून आजी बोलली आमुषा पौर्णिमाला जेव्हा त्यांच्या पण अंगामध्ये येत असेल ताकद तेव्हा मग त्याला घेऊन, म्हणजे मम्मी बोलली की ठीक आहे वगैरे. मग आली मम्मी घरी. मग आम्ही पण मम्मीच्या मागं आलो. मम्मीला विचारलं वगैरे, तर मम्मीने काही सांगितलं नाही तेव्हा की असं तसं भूत वगैरेचं पण असतं. तर मग झालं सगळं नाही का. मग त्याला परत घेऊन पण आले ते अमावस्या पौर्णिमाला. मग त्याचं पण सगळं नीट करून दिलं आजीने. तेव्हा पण आम्ही तिथंच होतो. मग बघितलं, लांबूनच बघितलं, जवळ तर नव्हते येऊन देत. पण त्याचं सगळं मग ओके झालं होतं नाही का तेव्हा, की तो पूर्ण क्लिअर होऊनच बाहेर निघाला. त्याचे मम्मी पप्पा पण खुश ते हाताला झाले. जखम वगैरे झाली त्याचं काय झालं मग? नाही, त्याला म्हणजे ते पट्टी वगैरे होती, बँडेज पण वगैरे लावली. पण ठीक होतं नाही का. पहिल्यापेक्षा बेटर होतो तो. तेव्हा आला होता ना तेव्हा पण तसंच करत होता, पण एवढं नव्हतं करत, नॉर्मल करत होता. पण ते एकदाचं त्याचं सुटलं ना तेव्हा तिथून बाहेर निघाला ना नॉर्मलच. तो पण खूप रडायला वगैरे लागला नाही का. लहानच होता ना तो पण. दुखत वगैरे असेल शरीर. मग त्याला पण घेऊन गेले घरी वगैरे. मग आम्ही पण तेवढंच. बरं, मग तुम्ही आजींना म्हणजे तुम्ही जे ऐकलं मग त्यावेळेस तुम्ही असं विचारलं नाही का किंवा तुम्हाला माहित नाही पडलं की भूतांचे कोणते कोणते प्रकार होते त्यावेळेस, ज्यावेळेस आजींनी तुमच्या आईला सांगितलं त्यावेळेस? आजीने सांगितलं, भरपूर भूतांचे प्रकार वगैरे पण सांगितले, पण आता काही लक्षात नाही आहे. खणस वगैरे, ते खवीस वगैरे पण सांगत होती, पण आता माहिती नाही एवढं. पण त्यावेळेस सांगितलं. तो प्रकार खूप डेंजर होता. खूप म्हणजे खूप डेंजर, कारण की एका मुलाच्या अंगामध्ये 4-5 भूत घुसणे काही इझी गोष्ट नाही. बरोबर आहे. मग तो वाचला ना शेवटी? वाचला तो, व्यवस्थित झाला. खूप रडला तो जेव्हा सगळं निघालं ना त्याच्या अंगामधून, तेव्हा खूप रडला. बरं, मग त्या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही तर लहानच होता सगळेजण, मग तुम्हाला काय त्रास वगैरे झाला नाही ना? नाही, काही त्रास वगैरे नाही झाला, पण बघून खूप भीती वाटत होती. म्हणजे रात्रीचं असं भीतीच वाटत होती. मम्मी पण जास्त खेळायला नव्हती पाठवत त्याच्या, म्हणजे ते ऐकून की असं त्याला खेळताच लागले होते ना भूत. मग सगळ्यांचे, आमचे जेवढे पण आम्ही राहत होतो तिकडं, गल्ली होती एक, तर तिथं राहत होतो ना, तिथं मग बसायचं वगैरे पण आम्ही कमी केलं. वट्ट्यावरती वगैरे जेवणानंतर जेव्हा मम्मी सोबतच बसायचं वगैरे, थोडंच कमी खेळायचं. पण रिस्ट्रिक्शन लावून घेतले तुम्ही स्वतःला? रिस्ट्रिक्शन म्हणजे आम्ही नाही, मम्मीने लावून टाकले डायरेक्ट. बरं, तर हे होते तुमचे अनुभव. तर मित्रांनो, हे होते आयशा मॅमचे अनुभव, आणि अनुभव खूपच भयंकर होते. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांना जेवढ्या जशा गोष्टी आठवल्या तसं त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. भूतांचेही खूप मोठे प्रकार होते, पण त्यांना त्या गोष्टींचं नॉलेज नसल्यामुळे त्यांना ती नावं लक्षात नाही राहिली. पण तरी पण त्यांना जे काय लक्षात होतं ते त्यांनी चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. आणि मॅमसारखं जर तुम्हाला यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे कमेंट बॉक्समध्ये, ते नक्की भरा आणि तुमचे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवा मिस्टर टॉकच्या माध्यमातून. तर तुम्हालाही जर इन्स्टंटमध्ये लगेच 2-3 दिवसाच्या आतमध्ये यायचं असेल आपल्या स्टुडिओवर, तर इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती नक्की तुम्ही भरा, किंवा त्या लिंकवर जाऊन तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करा आणि आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता विदिन हावर्समध्ये. तर चला, आता आज आपण इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.